मालेगाव तालुका डोंगराळे येथील केवळ 3 ते 4 वर्षाच्या अज्ञान बालिका कुमारी यज्ञा जगदीश दुसावणेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेविरोधात अंबेजोगाई शहरात तीव्र संताप निर्माण झाला आहे। या प्रकरणात आरोपी विजय खैरनार याने बालिकेवर शारीरिक अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। मन सुन्न करणाऱ्या या घटनेने संपूर्ण समाजमन हादरले आहे। त्या अत्याचाराविरोधात आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी सोनार सराफ असोसिएशन अंबेजोगाई तसेच महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनच्या आवाहनानुसार शहरात बंद पाळण्यात आला। व्यापार, व्यावसायिक, नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात उतरले। याच पार्श्वभूमीवर सोनार समाज प्रतिनिधी मंडळाने मा जिल्हाधिकारी बीड मार्फत मा उपविभागीय अधिकारी अंबेजोगाई यांना निवेदन सादर केले। निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या। आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी। प्रकरणाचा तपास IPS पातळीच्या अधिकाऱ्याकडून व्हावा। हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे। विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी। पीडित कुटुंबाला शासकीय आर्थिक सहाय्य त्वरित मिळावे। अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदे व उपाययोजना राबवाव्या। समाजातील प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार ही घटना मानवी संवेदनांना चिरडणारी असून अशा गुन्हेगारांना कठोर आणि जलद शिक्षा झाली तरच समाजात सुरक्षिततेचा भाव निर्माण होईल। अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून शासनाकडे तातडीने मागण्या पाठविण्याचे आश्वासन दिले आहे। आज अंबाजोगाई सोनार सराफ असोसिएशन यांच्या वतीनं मौंजे डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी सोनार समाजातील अज्ञान बालिका कुमारी यज्ञा जगदीश दुसावणे या अल्पवयीन साधारणतः 3 ते 4 वर्षाच्या मुलीवर अमानवीय कृत्य, शारीरिक अत्याचार व बलात्कार करून तिचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याच्या प्रकरणात त्या आरोपीस कठोर कारवाई करून शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी सोनार सराफ असोसिएशन अंबाजोगाई यांनी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आज बंद पुकारलेला आहे। ही घटना अत्यंत लाजिरवाणी आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे। या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी। प्रकरण हे फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावं। प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी। पीडितेच्या कुटुंबियाला आर्थिक मदत शासनाकडून मिळावी। तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने उपाययोजना, कायद्यात बदल, अमेंडमेंट करावेत। याचबरोबर या घटनेचा तपास हा IPS दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात यावा। अशा विविध मागण्यांसाठी निवेदन आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बीड तथा मुख्यमंत्री व गृह राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व महिला व बालविकास मंत्री यांना या ठिकाणी दिलेला आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्णपणे बंद पुकारण्यात आलेला आहे। यामुळे संपूर्ण सोनार सराफ, कारागीर, आटणीवाले, स्वर्णकार बांधव यांनी आज आपली प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केलेला आहे। या घटनेचा आम्ही अंबाजोगाई सोनार सराफ असोसिएशनच्या वतीने जाहीर निषेध करतो।